हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बेसन न वापरता ताकाची कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये ताकाची कढी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे। आमच्या भागामध्ये ताकाची कढी अशा पद्धतीने बनवतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी दही घेऊन त्यामध्ये साधारणतः 1 ग्लास पाणी घालून त्याचे ताक बनवून घेतलेले आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसूण घेतलेला आहे, हिंग, आपल्याला जिरे मोहरी फोडणीसाठी लागणारे आहेत आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे। 1 चमचा साखर लागणार आहे, 2 चमचे तेल लागणार आहेत आणि चवीनुसार मीठ। चला तर कढी कशी बनवायची ते पाहूया। गॅसवरती पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं तापलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला आता फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घातलेले आहेत। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं त्यामध्ये घालायची आहेत। कढी बनवित असताना लसूण आणि कढीपत्ता जास्त प्रमाणात वापरायचा आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घेऊ शकता। मी इथे 1 हिरवी मिरचीचे काप करून घेतलेले आहेत। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्याच कुटून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हा लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। ताकाची कढी बनवित असताना लसूण हा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो कढीमध्ये छान उतरतो आणि कढी चवीला छान लागते। तुम्ही ते पाहू शकता, लसूण आपला हलकासा ब्राऊन होत आहे। तोपर्यंत आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। तुम्ही हळद सुरुवातीला ताकामध्येही मिक्स करून घेऊ शकता, परंतु मी इथे हळद घातलेली आहे। आपल्याला इथे पाव चमचा हिंग घालायचा आहे। तुम्ही अर्धा इंच आल्याचे काप किसून घालू शकता। कढीमध्ये आल्याचे काप जर किसून घातले तरी कढीला छान अशी चव येते। इथे लसूण आपला छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण जे ताक करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे कढी बनवत असताना बेसन वापरलेलं नाही, म्हणून कढी फुटू नये म्हणून मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये ताक मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व ताक त्यामध्ये ओतून घेतल्यानंतर पुन्हा गॅस आपल्याला चालू करायचा आहे। मंद गॅसवरती कढी आपल्याला ही बनवायची आहे। त्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। आंबट, गोड आणि तिखट चवीची कढी चवीला खूप छान लागते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये 1 चमचा साखर घालू शकता आणि जरी साखर नाही घातली तरी ही कढी चवीला छान लागते। पुन्हा मी गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला ही मंद गॅसवरती थोड्या वेळासाठी कढी गरम करून घ्यायची आहे। आपल्याला कढीला उकळी येऊ द्यायची नाही। कढीला जर उकळी आली तर कढी फुटण्याची शक्यता असते आणि कारण आपण त्यामध्ये बेसन घातलेलं नाही म्हणून आपण कढीला उकळी येऊ द्यायची नाही। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कढी बनवत असताना सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे। थोडंसं एकसारखं ढवळून घ्यायचं आहे, कारण साखर पण विरघळली जाईल आणि मीठ घातलेलं आहे ते सर्व एकत्र छान असं मिक्स होईल, म्हणून थोड्या वेळासाठी ढवळून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवूनच थोड्या वेळासाठी ढवळून घ्यायचं आहे आणि कढीला उकळी येण्या अगोदर आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे। मी इथे गॅस बंद केलेला आहे। कढी आपली तयार आहे। प्रत्येक ठिकाणी मी कढी बनवण्याची पद्धत पाहिलेली आहे, तर प्रत्येक ठिकाणी बेसन वापरून कढी बनवतात, परंतु या पद्धतीने तुम्ही बनवून बघा। बेसन न वापरता ही कढी बनवलेली चवीला अप्रतिम लागते। भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी कढी तयार आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।